भाजपचे जे दोन आमदार आहेत ज्यांच्यावरती आक्षेप नोंदवलेला होता, त्यांनी आपलं मतदान करत असताना सोबत एक व्यक्ती नेली असा आक्षेप घेण्यात आलेला होता। भाजपच्या पहिल्या 4 उमेदवारांचा कोटा असा होता 30, 30, 28 आणि 29 असा कोटा देण्यात आलेला होता। फडणवीसांची रणनीती आहे, भाजपच्या पहिल्या 4 उमेदवारांना पहिल्या पसंतीची अशी मतं असतील 30, 30, 28 आणि 29। पहिले 4 उमेदवार या ठिकाणी सिक्युअर होतात। प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीचा एकही मत देण्यात आलेलं नाही असं यावरून दिसतं। जो कोटा होता त्याच्यामध्ये 30, 30, 28 आणि 29 हे पहिले 4 उमेदवार जे आहेत त्यांचा हा कोटा आहे। प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीचं एकही मत देण्यात आलं नव्हतं। मात्र 30, 30, 28 आणि 29 हा कोटा असल्यानंतर 26चा जर कोटा असेल किंवा 26 मतं आवश्यक असतील उमेदवार जिंकून येण्यासाठी, तर पुढची मतं ही ट्रान्सफर होतात ती दुसऱ्या उमेदवारासाठी। तर जिंकण्यासाठी मतांची गरज आहे, ती म्हणजे 26 मतांची गरज आहे आणि त्यामध्ये प्रसाद लाड हे 5व्या क्रमांकाचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे पहिल्या 4 क्रमांकाचे म्हणजे दरेकर, शिंदे, भारतीय आणि खापरे यांना पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत। तर प्रसाद लाड यांना मात्र एकही पसंतीचं मत भाजपचं मिळालेलं नाही। ही जी मतं आहेत ही ट्रान्सफर झालेली मतं प्रसाद लाड यांना मिळणार आहेत। तर प्रसाद लाड यांची जागा त्यामुळे धोक्यात असल्याचं म्हटलं जातंय। याच 5व्या जागेला म्हणजे प्रसाद लाड यांना दुसऱ्या पसंतीच्या मतांवरच अवलंबून राहावं लागणार आहे। भाजपची कशी एकूणच या ठिकाणी रणनीती होती ते देखील इथे स्पष्ट होतंय। तर आपण बघते की कशा पद्धतीनं मतांचा कोटा हा निश्चित करण्यात आलेला होता। भाजपच्या वतीनं 30, 30, 28 आणि 29 म्हणजे दरेकरांना 30 मतं, शिंदेंना 30 मतं, त्यानंतर भारतीयांना 28 आणि उमा खापरे यांना 29 मतं अशा स्वरूपाचा हा कोटा निश्चित करण्यात आलेला होता। मात्र या दुसऱ्या पसंतीची जी मतं आहेत ती लाड यांना जाणार होती आणि त्यामुळे पहिल्या पसंतीची मतं ही लाड यांना नव्हती हे सुद्धा आता स्पष्ट होत आहे। तर पहिल्या 4 उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत, तर प्रसाद लाड यांना दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून राहावं लागतंय। पहिल्या पसंतीची मतं ही जास्त झाल्यानंतर म्हणजे 26चा कोटा पूर्ण झाल्यानंतर पुढची मतं ही शेवटच्या उमेदवाराला ट्रान्सफर होत असतात, दुसऱ्या पसंतीच्या मतदाराकडे जात असतात। त्यामुळे प्रसाद लाड यांच्याकडे नेमकी किती मतं ट्रान्सफर झाली आहेत त्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। तसंच किती अपक्ष किंवा इतर कुठली मतं खेचण्यात फडणवीस यशस्वी झालेत का त्यावर प्रसाद लाड यांची ही जागा अवलंबून असणार आहे, त्यांचा विजय अवलंबून असणार आहे। विधान परिषदेच्या मतमोजणीला अखेर सुरुवात झाली आहे। 2 तासानंतर या मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि अर्थात मतमोजणी सुरू झाल्यानंतर आता हळूहळू आपल्याला लक्षात येईल की कोणते उमेदवार विजयी होत आहेत। सुरुवातीला आपण बघतोय 30, 30 आणि 28, 29 अशा स्वरूपाचा उमेदवारांचा हा कोटा ठेवलेला आहे। यापूर्वी सुद्धा आपण बघितलं राज्यसभेच्या वेळेला सुद्धा जास्तीचा कोटा हा भाजपने ठेवला होता आपले उमेदवार विजयी करण्यासाठी, कारण त्यांच्याकडे तशा स्वरूपाचे आमदार सुद्धा आहेत। त्यामुळे भाजपच्या पहिल्या 4 उमेदवारांना जो कोटा आहे तो 30, 30, 28 आणि 29 असा ठेवण्यात आलेला आहे आणि प्रसाद लाड यांना पहिल्या कोट्यात पसंतीचं एकही मत नसेल, मात्र दुसऱ्या पसंतीची मतं आहेत ती मात्र सगळी वळती होणार आहेत लाड यांच्याकडे। नक्कीच प्रज्ञा, आणि त्यामुळे लाड यांना पसंतीच्या मतांसाठी अवलंबून राहावं लागणार आहे अपक्षांवर। तर इथे आपण पाहतो हे भाजपचे उमेदवार आहेत, दरेकर आहेत, शिंदे आहेत, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे हे 4 उमेदवार यांना पहिल्या पसंतीची मतं भाजपची मिळालेली आहेत। तर लाड यांना दुसऱ्या पसंतीची मतं असणार आहेत, त्यामुळे लाड यांना जवळपास 15 मतांची आवश्यकता असणार आहे। अपक्ष आणि जी ट्रान्सफर झालेली मतं आहेत त्यावर आता प्रसाद लाड हे अवलंबून असतील आणि त्यामुळे त्यांची जागा ही धोक्यात असल्याचं म्हटलं जातंय। प्रसाद लाड यांची जी भिस्त आहे ती अपक्ष आणि त्याबरोबरीनं त्यांनी कोणाकोणाची मतं खेचली आहेत हे अर्थात काही काळामध्ये स्पष्ट सुद्धा होऊ शकेल। मात्र तांत्रिक काही मुद्द्यांवर